Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. कोण आलो होतो मदत द्यायला, काय पंचनामे करायला, नुकसान भरपाई काय मिळाली? नाही काय मिळालं नाही. काय मदत देणार आहे देऊन पण आणि मिळाली नाही. शेतकऱ्याचेच घेऊन जर शेतकऱ्याला देत असाल तर याच्यासारख्या नालायकपणा विरोधक सत्ताधाऱ्याचा अजिबात नसणार. 1000 कोटी तुम्ही मोठमोठ्या उद्योजकांचे तुम्ही माफ केले, तर त्यावेळेस तुम्ही कुठल्या उद्योजका अडाणी अंबानीकडून कपात करून त्यांना दिलेत का तुम्ही? ज्या शेतकऱ्याकडे शिल्लक ऊस आहे त्या शेतकऱ्याचा 100 टन ऊस निघणार नाही आणि त्यातून तुम्ही 1500 रुपये कटिंग करणार आहे त्याचे, तर तुम्ही कारखान्याला सक्ती करत नाही. मी सध्या तिरे सोलापूर जे तिऱ्यावरनं सोलापूरवरनं जो रत्नागिरीला जाणार राष्ट्रीय महामार्गापासून ते तिरे गाव आहे, तिरे शिंगोली या रस्त्यापासून 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. आणि आपण या शेतामधली स्थिती बघू शकता. अगदी पुराच्या पाण्यामध्ये लांबून शेड इकडं उकडून निघून आलेले आहेत. तर पिकाची अवस्था असं पूर्ण पीक काढल्याने या ठिकाणाहून निघून गेलेलं आहे. आणि ही जे बघू शकता इथं डांबर रस्त्यावरून 200 ते 300 मीटरवरून या ठिकाणी पूर्ण खडक आलेला आहे. जणू काय रस्ता केल्यासारखा या ठिकाणी एवढं पाण्याचा प्रेशर होता की त्या ठिकाणहून खडूक या ठिकाणी पर्यंत ते वाहत आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी संघटनेचे नेते, विविध या ठिकाणचे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा प्रकारचं नुकसान झालं आणि काय शासनाकडून अपेक्षा. मुख्यमंत्र्यांना एवढं सांगतोय, तुम्ही जे 2019ला GR केला होता तोच GR पुन्हा एकदा काढा. आणि जो आम्ही संघटना म्हणून आज जो तुम्ही परवा मंत्री समितीचा निर्णय घेतलाय प्रतिटन 15 रुपये कपातीचा, त्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. आणि आज आम्ही शेताच्या बांधावरच त्या निर्णयाची होळी करणार आहोत. या ठिकाणी अन्य देखील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय कसं बघता. एकंदरीत 15 रुपये जे टनामागं कटिंग होते, सोलापूर जिल्ह्यातनं किती कटिंग होईल आणि किती पैसे जातील आपल्याकडून? साधारणतः सोलापूर जिल्ह्यामध्ये 42 साखर कारखाने आहेत आणि त्यामध्ये 35 साखर कारखान्याचा हिशोब काढला तरी एक कारखाना साधारणतः 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करतो. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 10 लाख मेट्रिक टनाचं जर गाळप झालं एका कारखान्याचं आणि 35 कारखाने जर गाळप केले तर साधारणतः त्याच्यामध्ये 52 कोटी 50 लाख रुपये होतात. आणि राज्याचा हिशोब काढला तर राज्यामध्ये साधारणतः या मागच्या वर्षी 23-24च्या दरम्यान जे गाळप झालं त्यामध्ये 206 कारखान्याचे गाळप झालं. आणि त्या हिशोबाने जर हिशोब केला तर 312 कोटी रुपये होतात. आणि मला सांगा 312 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्याचेच घेऊन जर शेतकऱ्याला देत असाल तर याच्यासारख्या नालायकपणा विरोधक सत्ताधाऱ्याचा अजिबात नसणार. कारण मला सांगा तुम्ही शेतकऱ्याचंच घेऊन शेतकऱ्याला देताय, आपल्याला लाज वाटली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे, जगाचा पोशिंदा तुम्ही म्हणताय आणि जगाच्या पोशिंद्यावर उपासमारीची वेळ आल्यानंतर तुम्ही आमचेच घेऊन आम्हाला देताय. हे गांभीर्यासारखं प्रकरण आहे. सरकारने यावरती चांगले निर्णय घेतले पाहिजे, लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, या हेतूने निर्णय घेतले पाहिजे. मला वाटत नाही विरोधक सत्ताधारी अशा प्रकारचे निर्णय घेणं हे योग्य नाही. आता मला सांगा, तुम्ही जर एखाद्या आता ऊसच राहिला नाही, ज्या शेतकऱ्याकडे शिल्लक ऊस आहे त्या शेतकऱ्याचा 100 टन ऊस निघणार नाही आणि त्यातून तुम्ही 1500 रुपये कटिंग करणार आहे त्याचे, तर तुम्ही कारखान्याला सक्ती करत नाही. कारखान्याला सक्ती, ज्यावेळेस तुम्ही FRP देणार होता त्यावेळेस तुम्ही कोर्टात गेला 2 टप्प्यात FRP देतो म्हणून. मग आता का सक्ती करत नाही तुम्ही? कारखानदारीकडून घ्या ना. कारखानदारी त्यांच्याच मालकीची आहे, त्यांच्याच आशीर्वादाने चालतात ना. राज्यकर्त्याचीच कारखानदारी असल्यामुळे हे शेतकऱ्यावर लादले गेले. हे लादलेला सगळा प्रकार बंद झाला पाहिजे, हे रद्द झाला पाहिजे निर्णय आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. शेतकऱ्याच्या जे नुकसान झालं आहे त्याच्यात तुम्ही 8,000 देताय, 17,000 देताय, 22,000 देताय. तुमचा खर्च आहे, राज्यकर्त्यांचा खर्च आहे रोजचा 1 लाख रुपये. सत्ताधारी, विरोधक आणि लोकप्रतिनिधीचा रोजचा खर्च 1 लाख रुपये आणि तुम्ही शेतकऱ्याला 8,000 देताय. लाज वाटली पाहिजे सरकार म्हणून तुम्हाला किंवा विरोधक म्हणून. अधिकाऱ्याचा खर्च आहे 50,000 रोजचा. नाही, पण कुठेतरी शेतकऱ्यांची घरं वगैरे 4,500 घरं वाहून गेले, नुकसान झालंय. मदत होईल ना शेतकऱ्यांना? 100% मदत होईल. ह्या जे कारखाने आहेत राज्यातले 206 कारखाने, ह्या 206 कारखाने जे आहेत ह्यांनी शेतकऱ्याच्या ऊसाचा जो काटा मारलाय त्या 2 दिवसाचा जो काटा मारलाय त्याचे पैसे द्यावे कारखानदारांनी. 2 दिवसाच्या काटावर जेवढी घरं वाहून गेलेत ना, एका शेतकऱ्याला 15 लाखाचं घर होईल. साधारणतः जवळजवळ 2 कोटीचा काटा मारला जातो. त्यांना वाली नाही,
हे विरोधक सत्ताधाऱ्यांचेच कारखाने आहेत ना, आणि त्याच्यामध्ये अधिकारी इन्व्हॉल्व असल्यामुळे हे दिवस आलेत. आणि शेतकऱ्याचं भलं करणारं सरकार विरोधक स्वतः सांगतात ना आम्ही भलं करतो. कुणाचं भलं कर हे तर दाखवा म्हणावं. कागदोपत्री सगळ्यांचं भलं आहे. या ठिकाणी अन्य देखील काही शेतकरी आहेत. काय सांगाल मामा, कशा स्वरूपाचं नुकसान झालं, किती नुकसान झाले तुमचं? आता भरपूर आमचं ते तुरी वाहून गेले, उडीत गेला, घरी गेली, घरात पाणी गेले सगळं. आणि चिरा पडल्या सगळ्या भिंतीला. काय आतापर्यंत कधी बघितलं होतं का असं? आतापर्यंत आम्ही लहान आहे तोपर्यंत असं पूरच आला नाही कधी. आत्ता हे पहिलाच पूर आहे. काय कोण आलं होतं मदत द्यायला, काय पंचनामे करायला, नुकसान भरपाई काय मिळाली? नाही नाही नाही, काय मिळालं नाही. काय मदत देणार आहे देऊन पण आणि मिळाली नाही काय. काय अपेक्षा काय सरकारकडून, काय मागणं आहे सरकार? काय आता आपण म्हणलं देणार आहे का तेवढं? काय मागायला तर पाहिजे की. हिशोबाने त्यांनी म्हणले ते 50,000 हेक्टर देतो, घराला 30,000 देतो, असं काहीतरी म्हणले. ते देतील तेवढं घ्यायचं, मग काय करणार आपण. अन्य देखील या ठिकाणी शेतकरी आहेत. काय मामा, काय सांगाल, काय नुकसान झाले? वाहून गेलं सगळं मका गेले, घर पडलं पाण्यात, उडीद गेलं, तुरी गेले, सगळं नुकसान पूर्ण झालं. पण माझ्या आयुष्यात पहिली वेळ पाणी यायचं, ही कधी पाणी आलं नाही. 15 दिवस बाहेर जाऊन रस्त्यावर दुसऱ्या घरी जाऊन राहिलो. दुनियाची आपदा झाली आमची, पोटा पाण्याची. किती नुकसान झालं तुमचं आता बघायला गेलं तर? घर पडलं, पाणी सगळं, आणि शेतात सगळं पीक वाहून गेले पाक. काय मागणं काय सरकारकडं? तिने आता काय देईल ते देईल बाबा. आता ₹1,00,000 देतोय कोण, 30 देतो कोण, 15 देतो म्हणते. खरं आता देईल ते की. तुम्हाला गरज किती आहे, किती द्यावं वाटतंय? 1,00,000 1,50,000 तर द्यावा बघा, एवढं गेले. एवढं खर्च मागणी आमची. तर ही स्थिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी या ठिकाणी रस्ता झाल्यासारखी स्थिती झालेला आहे. या ठिकाणी मकवान होतं, कडवाळ होतं, या ठिकाणचं पूर्णपणे वाहून गेलेलं आहे आपण. आणि या ठिकाणी जी परिस्थिती आहे, जी काही उर्वरित आहे, त्याच्यावर पूर्णपणे चिखल गाळ बसलेला आहे. त्यामुळे ते देखील वापरात येणार नाही, ते जागेलाच सडणार आहे. जनावरांची तर आपदा होते, माणसाची पण आपदा झालेली आहे. या ठिकाणी जे राहण्यासाठी शेड मारलं होतं, त्या शेडची अवस्था बघू शकता तुम्ही. पत्र वाकलेले आहेत आणि फरफडत या ठिकाणी गेलेले शेड बघायला मिळतं. या ठिकाणी बाजूला देखील या ठिकाणी पत्रे वाहून आलेले पाण्यामध्ये बघायला मिळते, जेणेकरून तुम्हाला ह्या पाण्याची तीव्रता या ठिकाणी बघायला मिळेल. असंच या बाजूला असलेले घरं आहेत, याची अवस्था देखील आपण बघू शकता की जेणेकरून ज्या पाण्याची तीव्रता होती 2,19,000 क्युसेस पाणी सोडण्यात आलं होतं, त्याचा कुठेतरी फटका सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसतो या ठिकाणी बघायला मिळतोय. अन्य देखील या ठिकाणी काही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडलं, ते चुकीच्या पद्धतीने सोडल्यामुळे हे झालं का सगळं? हे तर म्हणावं लागेल की मानवनिर्मित हे सध्या ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. ताबडतोब त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण इतका पूर कसा, म्हणजे इतका पाणी कसा येतो, त्याचं काहीतरी नियोजन असायला पाहिजे. एकीकडे ह्या सरकारला ताबडतोब त्या अधिकाऱ्यांचे निलंबन करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ₹15 जे कपात केले शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून शेतकऱ्यांचं कपात करता तुम्ही. या अगोदर 16,000 कोटी तुम्ही मोठमोठ्या उद्योजकांचे तुम्ही माफ केले. तर त्यावेळेस तुम्ही कुठल्या उद्योजका, अडाणी अंबानीकडून कपात करून त्यांना दिलेत का तुम्ही? याचा पण खुलासा करावा. आणि माझी आणखीन एक विनंती आहे इथल्या तलाट्यांना, कृषी सहायकांना, त्यांना शेतकऱ्यांना कुठलेही निकष, काटेकोर निकष लावू नका. त्यांना सरसकट या ठिकाणी तुम्ही अतिशय नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे. हे नुकसान कधी न भरून निघण्यासारखं नुकसान झालेलं आहे. तर आपण याची दखल घ्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. हा खूप मोठा शेतकऱ्यांचा खूप रोष आहे. सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते सरकार 100% कर्जमाफी करायला पाहिजे शेतकऱ्यांची. कारण आज जर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिले तर कधी राहणार आहे? शेतकरी मेल्यानंतर सरकारला एकच विनंती आहे, सरकार शेतकऱ्याचं जगणं मान्य करा. शेतकरी, शेती ही, भारत हा कृषीप्रधान देश आहे. तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभा नाही तर कुणाच्या पाठीमागे राहणार आहे? हे माझी कळकळीची विनंती आहे. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे खपवून घेणार नाही, याचा पूर्ण निषेध करते. आणि ताबडतोब तुम्ही या जे गलथान कारभारामुळे जे पूर आलेलं आहे त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी विनंती करतो.
ज्या शिवारात आपण उभा आहोत शिंगोली गावचे या ठिकाणी तरडगाव शिंगोली गावचे सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, काय सांगाल कशा स्वरूपात नुकसान झालेले आहे? ही भयानक परिस्थिती पुराची, सगळी घरं पूर्ण वाहून गेलेली, ती शेतीचं नुकसान प्रचंड झालेलं आहे. सरकार काय ह्यावर दखल घेत नाही, शासन बी दखल घेत नाही. उरपाट बोलून ह्या नागरिकाला इथून गेलेली ती कशाची दखल कुणाला नाही. सरकार आपलं मजेत मोठी मोठी पुढारी 100-200 रुपये किलो तांदूळ खाते, ते रेसलिंगचा माल ह्यांना वाटायला सुद्धा दिला नाही, रेसलिंगचा सुद्धा माल दिला. एवढी बिकट अवस्था केलेली आहे. मुख्यमंत्री आपलं देवानं 5-5, 25-25 लाखाच्या खाटं बेडवर झोपतात. इकडे लोकांची काय अवस्था शेतकरी झाली, यांना बघायला पुरसत नाही, शासन बघ नाही, कोण बघ नाही. अक्षरशः जनावर सुद्धा वाहून गेलेली. काय कोणी आलं होतं आतापर्यंत? येते ती नक्की जाते ती, कोण यायला तयार नाही, जायला तयार नाही, बघायला तयार नाही. इथं खड्डा पडले ब्रिज खाली, माणसं मेल्यावर बघतील. तर या आहेत यांच्या भावना. अन्य देखील काही ग्रामस्थ आहेत. काय नुकसान झालं का, काय सांगा? मी तरडगावचा रहिवासी आहे. माझे 6 एकर क्षेत्र आहे. तर माझा 2-2.5 एकर ऊस होता, 1.5 एकर तुरी होते, 1 एकर कांदा होता. सगळं पाणी जवळजवळ 10 दिवस पाणी होतं त्यामध्ये. ऊस वाळला आहे, वाढले गेले, पाला राहिला नाही, तुरी जळून जागेवर गेलेत, कांदा नासून गेलेला आहे, उडीद नासून गेलेला आहे. शेड आहे माझं 20 पत्र्याच्या शेतात, शेड गेले वाहून. असं सरकारने त्याचा विचार करून समोरासमोर बघून त्याची नुकसान भरपाई द्यावी हेच आमची मागणी आहे आणि आमचं पुनर्वसन व्हावं. पण जाहीर केली की नुकसान भरपाई 3400 पुंजा पुरत नाही ती, त्यात पुंजा आहे तेवढी पुरत नाही. पुरत नाही तेवढी. सरकारने दिले मान्य आहे, त्यात विचार करून दखल घेऊन विचार करून त्याने वाढवून मिळावे. किती वाढवून मिळाले? तरी पंजाब पॅटर्न करावं. 50,000, 70,000, लाख रुपये नुकसान बघून त्यांनी जाहीर करावे ही आमची मागणी आहे. तुमचं किती नुकसान झालं? आता माझं शेड गेलंय, माझं 6 एकरात काहीच नाही, गाळ पडलाय, 1-1.5 फूट असं वाहून गेलेलं आहे. मी आता सध्या जवळजवळ मी माझ्या शेतामध्ये 47 वर्ष राहायला तयार होतो. अशी अवस्था कधीच मी पाहिलेली नाही. मी आज जवळजवळ 25 दिवस झालं मी शेताला, मला रस्ताच नाही आता जायला. रस्त्याने जावं बघावं कसं म्हणतो तर काटाड पडलेत, रस्ता खंगळून घेऊन गेलेला आहे. 47 वर्षात असं पोर कधी पाहिलं नाही. आम्ही 47 वर्षात बाहेर मी निघालो नाही, असा मोठा महापौर आला आहे. तर या होत्या यांच्या भावना. यांनी सांगितलेले 47 वर्ष मी ज्या जागेमध्ये राहतो तिथे कधी पूर आला नाही, मात्र आता त्या ठिकाणी मला मागच्या 25 दिवसापासून जाण्यासाठी रस्ता नाही आणि घरदार शेत पूर्ण वाहून गेल्याची स्थिती यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.